बिकॉज ऑनेस्टली सांगायचं म्हटलं तर कोणालाही फरक पडत नाही तुम्हाला किती मार्क्स मिळतात. फक्त तुम्हाला फरक पडतो तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतात. सो हे सगळं तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत तुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं, जी की सगळे मिळून हेच विचारत आहेत की बेसिकली सायन्सचा अभ्यास कसा करायचा आहे. तर आज आपण सायन्स पार्ट 1 बद्दल बघणार आहोत. तर काही कमेंट्स माझ्याकडे अशा आल्या होत्या की बेसिकली सायन्समध्ये कसा अभ्यास करायचा आहे. दुसरी कमेंट अशी आहे की सायन्समध्ये नक्की काय काय करायचं, म्हणजे एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स करायचे की डायजेस्ट मधले क्वेश्चन्स करायचे आहेत. आणि अजून एक क्वेश्चन असा आहे की सायन्समध्ये जे धड्यांचे नोट्स आहेत तर ते बनवण्यासाठी आपण युट्यूबवरचे व्हिडिओज बघितले वन शॉट वगैरे. तर तेच केलं तर तेवढंच पुरेसं आहे का? तर येस, या काही प्रश्नांची उत्तर आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच मी काय काय स्ट्रॅटेजी फॉलो केली होती स्पेसिफिकली सायन्ससाठी ते आता आपण बघणार आहोत. तर अशाच प्रकारे तुमचे पण काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही सुद्धा विचारू शकता. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर बेसिकली आता मी तुम्हाला हे सांगेन की इमॅजिन की आता जर मला 10वी द्यायची असती किंवा आता जर मी 10वीत असते तर मी कशा पद्धतीने अभ्यास केला असता. आणि इमॅजिन करूया किंवा कन्सिडर करूया की अजूनही मी अभ्यासाला सुरुवात नाही केली आहे. आता जुलैपासून मी अभ्यासाला सुरुवात करणार आहे. तर मग मी कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करेन किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती लक्ष देईन. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी काय करेन, आता हे मी तुम्हाला छान असं लिहून वगैरे दाखवते सो दॅट तुम्हाला नोट्स काढायला पण इझी पडेल. तर सगळ्यात पहिली स्टेप जे की मी करणार आहे ते म्हणजे आधी मी सिलेबस समजावून घेईन. म्हणजेच काय की सिलेबसमध्ये एक्झॅक्टली काय काय आहे. तर फर्स्ट असणार आहे ते म्हणजे सिलेबस अंडरस्टँडिंग. ठीक आहे. मग आता सिलेबस अंडरस्टँडिंग मध्ये काय काय येतं की कोणते चॅप्टर्स आपल्याकडे आहेत, कोणते असे चॅप्टर्स आहेत की जे मी ऑलरेडी 9th मध्ये थोडेसे कॉन्सेप्ट त्याचे शिकलेले आहे, असे कोणते चॅप्टर्स आहेत. सो हे सगळं मी वरचढ एकदा बघून घेईन. त्यानंतर सेकंड असणार आहे ते म्हणजे मी चॅप्टर वाईज वेटेज बघेन. म्हणजेच काय की एखादा चॅप्टर जो आहे तर त्याचा वेटेज किती आहे. फॉर एक्झाम्पल काही चॅप्टर्स 9 मार्कांचे असतील, काही 4 मार्कांचे असतील, काही 2 मार्कांचे असतील. सो डिपेंडिंग अपॉन दॅट मी डिसाईड करेन की मला कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा आहे. सो हे मी बघेन. त्यानंतर थर्ड याच्यामध्ये मी असं करणार आहे की आता तशी सुरुवात करायची आहे. तर लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर. कारण ग्रॅव्हिटेशन बद्दल मी ऑलरेडी लॉज ऑफ मोशन जेव्हा 9th मध्ये शिकले होते तेव्हा थोडंफार पाहिलेलं आहे की काही ग्रॅव्हिटेशन लागतं किंवा काहीतरी असतं किंवा फोर्सेस मध्ये मी थोडंफार पाहिलेलं आहे. सो मला थोडीफार माहिती आहे फोर्सेस बद्दल, ग्रॅव्हिटेशन बद्दल. त्याच्यामुळे मी तिथून सुरुवात करेन. सो स्टार्टिंग फ्रॉम चॅप्टर 1. ठीक आहे, चॅप्टर 1 पासून मी स्टार्ट करणार आहे. आता जेव्हा मला चॅप्टर 1 रीड करायचं आहे तेव्हा मी काय करेन. फॉर एक्झाम्पल हा आहे माझ्याकडे माझा चॅप्टर. आता याच्यामध्ये एक मिनिट जर आपण त्या पेज पर्यंत येऊयात. हा. सो आता हा आहे माझ्याकडे चॅप्टर. आता याच्यामध्ये मला कळतंय की तसे पण तुम्हाला माहिती असतील की हे क्वेश्चन डिरेक्टली बोर्डमध्ये नाही विचारले जात. सो हे फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी असतात. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच दिसतंय ग्रॅव्हिटेशन. म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे की एक्झॅक्टली ग्रॅव्हिटेशन काय आहे ते तुम्हाला एका कॉन्सेप्ट मध्ये किंवा एका सायंटिफिक भाषेमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला हे माहिती पाहिजे की ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला. सो या जनरल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की या ठिकाणी तुम्हाला सर्क्युलर मोशन पाहायला मिळते, सेंट्रिपिटल फोर्स पाहायला मिळते. म्हणजे मी काय करते, हे जे टायटल्स आहेत त्यावरती फोकस करते. म्हणजे याचा अर्थ काय की मी जेव्हा कॉन्सेप्ट क्लिअरिटी घेते, कोणीतरी मला विचारलं होतं की आपण कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर कोणते क्वेश्चन्स करायचे आहेत. तर आधी तर कॉन्सेप्ट क्लिअरिटी घ्यायची आहे की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एक्झॅक्टली काय, सर्क्युलर मोशन म्हणजे एक्झॅक्टली काय, याचे डेफिनेशन्स तुम्हाला या पॅसेजमध्ये मिळतील. हे सगळे एक्झाम्पल्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला त्या त्या कॉन्सेप्टचं मिनिंग माहिती असलं पाहिजे आणि ते त्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर केपलर्स लॉ. आता मला हायलाइट बघून कळतंय की केपलर्स लॉ इथे आहे. मग मी बघेन की केपलरचे किती लॉज आहेत. 3 लॉज आहेत. हे मी लक्षात ठेवेन की केपलरचे 3 लॉज आहेत. पहिला लॉ हे म्हणतोय, सेकंड लॉ असं म्हणतोय, थर्ड लॉ असं म्हणतोय. हे मी समजून घेईन. आता समजून घेताना असं होऊ शकतं की मला फक्त वाचून नाही समजणार. मग त्यासाठी मी काय करू शकते, तर मी त्यासाठी एकतर क्लास लावलं असेल तर क्लासमध्ये टीचर शिकवतील किंवा तुमच्या शाळेमध्ये टीचर शिकवतील. तेव्हा पण आय गेस की आता शिकवायला सुरुवात केली असेल आणि तुम्ही थोडेसे मागे राहिला असाल, जर तुम्ही आता सुरुवात करणार असाल तर आय वुड ऑलवेज सजेस्ट की युट्यूबवरचे लेक्चर्स बघा. कोणाचे बघायचे आहेत, मी फुल सिलेबस अपलोड केला आहे, माझे बघू शकता किंवा इतर कोणत्याही टीचर्स ज्यांचे पण तुम्हाला समजतील त्या टीचर्सचे लेक्चर्स बघा. लेक्चर्स बघितल्यानंतर मी काय केलं असतं, आधी तर लेक्चर्स बघून घेतले असते. पहिले तर मी हे बघितलं असतं की मला हे समजतंय का, नाही समजत आहे. सो बेस्ट वे आहे की आपण लेक्चर्स बघूयात. लेक्चर्स बघितल्यानंतर मी पुन्हा एकदा रीड करणार आहे आणि ही असणार आहे माझी फर्स्ट टाइम रीडिंग, जेव्हा मी लेक्चर बघितल्यानंतर रीड करेन. बेसिकली माझं असं नसतं की मी फुल वन शॉट बघेन आणि मग रीड करेन, नाही.
पहिला पार्ट बघितला किंवा फक्त केपलर्स लॉ बघितला, समजून घेतलं, की त्यानंतर मी रीड करायचंय. सो माझे काही डाऊट्स असतील, मग इधर तुम्ही ते गुगलवरती सर्च आउट करा. ऑफकोर्स माझ्या वेळेस ChatGPT नव्हतं. बट आता तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे, की तुमच्याकडे ChatGPT आहे. सो तुम्ही त्याला तुमचे डाऊट्स विचारू शकता आणि ते क्लिअर करू शकता. ठीक आहे? सो मग फर्स्ट रीडिंग मधले जे काही तुमचे डाऊट्स असतील, तर ते सगळे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर 6th ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आता रीडिंग करून झालंय, डाऊट्स वगैरे सगळं झालंय. हे तुम्हाला प्रत्येक कॉन्सेप्टसाठी करायचं आहे. केपलर्स लॉ, पुढे जे काही अजून फोर्सेस वगैरे जे काही आहे ते सगळ्यासाठी तुम्हाला हे करायचं आहे. असं करत करत तुमचा फुल चॅप्टर जो आहे तो डन होईल. तर ही एक स्टेप असणार आहे चॅप्टर कशी कंप्लीट चॅप्टर चॅप्टर कसा कंप्लीट करायचा. आता होऊ शकते की तुमचा एक चॅप्टर एका दिवसामध्ये ऑफकोर्स नाही पूर्ण होणार, कारण सायन्सचे चॅप्टर थोडेसे मोठे आहेत आणि आपल्याला वन शॉट वगैरे फास्ट फास्ट वाला आता नाही बघायचंय. तुम्ही पार्ट वाईज व्हिडिओज बघा. जेवढे पण तुम्हाला व्हिडिओज पाहावेसे वाटतील, की अजून पण नाही समजले, अजून एक पाहूया, अजून एक पाहूया, तेवढे सगळे व्हिडिओज पाहून प्रॉपर वेळ द्या. आणि असं करत करत तुम्ही 2 दिवस किंवा 3 दिवस पण एका चॅप्टरला देऊ शकता. चालेल तेवढं दिलं तरी पण ठीक आहे. पण जितकं तुम्ही स्वतःला समजावून सांगू शकाल तेवढं ट्राय करायचं आहे. कारण आता आपल्याकडे वेळ आहे. ठीक आहे. हेच जर तुम्ही मला डिसेंबरमध्ये भेटला, की आता कसा अभ्यास करायचा आहे, तर मी तुम्हाला असं नाही म्हणणार, की 3-4 दिवस एका चॅप्टरला द्या. पण आता तुमच्याकडे वेळ आहे, तर तुम्ही 2 दिवस घ्या, नीट समजून घ्या पूर्ण चॅप्टर. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रॉपर झाल्यानंतर एक सगळे व्हिडिओज वगैरे जेवढे पण तुम्हाला पाहावेसे वाटतात तेवढे पाहिल्यानंतर व्हिडिओज अभ्यासाचे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, आता आपल्याकडे एक पार्ट येतो तो म्हणजे एक्सरसाइजचा. आता एक्सरसाइज मध्ये तुम्ही जर पाहिलं ना, तर असे एक मिनिट, लेट मी शो यू. ते गेलं आपलं पुस्तक. येस. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना एक्सरसाइज मध्ये, तर फक्त एक्सरसाइज जरी पण तुम्ही केली म्हणजे डायजेस्ट मधले इतर प्रश्न न करता, त्यांची गरजही नाहीये. फक्त एक्सरसाइज मधले क्वेश्चन जरी तुम्ही केले तरी पण तुम्हाला कळेल की सगळा चॅप्टर ह्याच्यामध्ये कव्हर होतोय, म्हणजे एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये. सो ज्यांचा क्वेश्चन असा आहे की डायजेस्ट मधले इतर प्रश्न पण करायचे का, करायची गरज नाही, तेव्हा करा जेव्हा तुमचं पूर्ण टेक्स्ट बुक रीड करून झालंय, जेव्हा तुमच्या सगळ्या चॅप्टर्सची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत, आय मीन स्वाध्यायामधली सगळी उत्तरं माहिती आहेत, ते झाल्यानंतर मग तुमच्याकडे असं आहे की आता माझ्याकडे फावला वेळ आहे, आता मी काय करू, तेव्हा तुम्ही ते करा. पण आय नो की इतका वेळ कोणाकडे नसणार आहे. असेल तर वेल अँड गुड, तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन्स करा, जे पण करायचं ते करा. पण गरज नाहीये. ठीक आहे. जेवढा चॅप्टर म्हणजे जेवढे एक्सरसाइज मध्ये आहे तेवढे क्वेश्चन करा. त्यातलेच क्वेश्चन फक्त थोडंसं ट्विस्ट करून थोडंसं फिरवून वगैरे विचारलं जातं. एक्स्ट्रा काहीही विचारलं जात नाही. ठीक आहे. सो ऑलरेडी आपण चॅप्टर रीड केलाय, समजून पण घेतलेला आहे. सो 2दा रीडिंग त्या ठिकाणी झाली आहे. तर तुम्हाला माहिती आहे आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला माहितीये की डिफरन्स बिटवीन वेट विचारले तर ते कुठल्या पेजवर असणार आहे. तुम्हाला हे पण माहिती आहे की तुम्ही वेट आणि मासचा डिफरन्स रीड केलाय. सो आता डिरेक्टली डायजेस्ट मधली उत्तरं बघायला जाऊ नका. काय करा, क्वेश्चन वाचा. ट्राय टू रिकॉल की याच्याबद्दल मी काय लर्न केलंय किंवा काय वाचलेलं आहे. आता चॅप्टर मध्ये मी जे काही शिकले असेल ते काय याच्याबद्दल माहिती आहे मला. सो त्या पेजवरती जा आणि तिकडचा आन्सर वाचा. डिरेक्टली रेडीमेड आन्सर घ्यायचं नाहीये. बिकॉज तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी असं देणार नाही की हा बाबा हे आन्सर आहे, असं होणार आहे का, नाही. सो यू नो की या ठिकाणी याचा आन्सर आहे. आता हे रीड करा. आता तुमचं हे थर्ड टाइम रीडिंग होईल. फर्स्ट टाइम तुम्ही समजून घेतलं, सेकंड टाइम तुम्ही स्वतः रीड केलं, त्याच्यामधले काय डाऊट्स असतील ते रेक्टिफाय केले. आता हे तुमचं थर्ड टाइम रीडिंग आहे, जेव्हा तुम्ही एक्सरसाइजच्या क्वेश्चन सोबत रीड कराल. सो ही असणार आहे तुमची नेक्स्ट स्टेप, ज्यामध्ये तुम्ही काय करणार आहात की तुमची जी काही एक्सरसाइज आहे त्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही फिगर आउट करणार आहात टेक्स्ट बुक मधून. कुठलंही रेफरन्स बुक आधी वापरायचं नाहीये. आधी सगळे आन्सर्स टेक्स्ट बुक मध्ये रेफर करायचे आहेत. मे बी होऊ शकतं की डिरेक्ट आन्सर नाहीये, कारण तुम्हाला डिरेक्टली कोणी म्हणणार नाही की हा राईट नोट ऑन ग्रॅव्हिटेशन, राईट व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, असेच प्रश्न असतील असं नाहीये. प्रश्न फिरवून पण दिले जाऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या वेळेने तयारी करायची आहे. ठीक आहे. सो आधी मी असं केलं असतं की आधी टेक्स्ट बुक मधून माझं जे आन्सर आहे ते मी फाइंड आउट केलं असतं. बिकॉज मी जस्ट टेक्स्ट बुक रीड केलंय, सो आय नो की कुठे आन्सर असू शकतं. ठीक आहे. या सगळ्याचे डेफिनेशन्स पण तुम्हाला डिरेक्टली टेक्स्ट बुक मध्ये मिळतील आपल्या. ठीक आहे. केपलरचे लॉ पण तुम्हाला या ठिकाणी डिरेक्टली मिळतील. हा, आता हे मे बी अज्युम करा की हे नाहीये आपल्या पुस्तकामध्ये, सरळ सरळ नाहीये, फिरवून फिरवून आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला असं वाटतंय की याचं उत्तर सरळ सरळ आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, या पानावरती अर्ध आहे, त्या पानावरती अर्ध आहे, तर या केसमध्ये मग तुम्ही काय रेफर करायचं आहे, डायजेस्ट. बेसिकली डायजेस्ट इज अ रेफरन्स बुक. तेच वापरायचं असं नाहीये. डायजेस्ट म्हणजे तुम्ही मास्टर की रेफर करा, तुम्ही नवनीत रेफर करा, तुम्ही टार्गेट रेफर करा, अजून दुनियाभरची कुठलीही पुस्तकं रेफर करा, पण ती कधी रेफर करायची, जेव्हा तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड आन्सर हवा आहे. सो नंतरची आपली स्टेप असेल की कधी कधी आन्सर्स डिरेक्टली आपल्या पुस्तकामध्ये नसतात. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका स्ट्रक्चर्ड आन्सरसाठी की एक्झॅक्टली आन्सर आपलं कसं असलं पाहिजे, तर त्या आन्सरसाठी मग तुम्हाला एखादं कुठलंही रेफरन्स बुक जे आहे तर ते फॉलो करायचं आहे. ठीक आहे. तेव्हा तुम्ही ते फॉलो करणार आहात. सो आतापर्यंत तुमचा 3 टाइम्स रीडिंग झालेलं आहे. एकदा स्वतःहून रीड केलं, त्याच्यानंतर एकदा
लेक्चर सोबत पाहिलं, त्यानंतर आन्सरसाठी पुन्हा एकदा रीड केलं. आता तुम्हाला या ठिकाणी ना आपल्या टेक्स्टबुक मध्ये एकतर थिओरिटिकल क्वेश्चन्स बघायला मिळतात आणि म्हणजे हे सगळे जे आहेत ते थिअरीवाले क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला बघायला मिळते न्यूमेरिकल्स. तर डिरेक्टली ना तुम्हाला हे न्यूमेरिकल डिरेक्टली नाही सॉल्व्ह करायचे. मग आधी काय करायचंय, तर आधी तुम्ही करणार आहात हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते. बरं, आधी आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स का करतोय? याचं कारण असं आहे की अगेन मी तुम्हाला हेच सांगेन की डिरेक्टली कुठल्याही न्यूमेरिकलसाठी तुम्ही कुठलाही नवनीत डायजेस्ट काहीच रेफर नाही करणार आहात. फर्स्ट ऑफ ऑल ट्राय करा स्वतःहून की कसं सॉल्व्ह करायचंय. कारण तुम्हाला आहे असं न्यूमेरिकल कोणी एक्झाम मध्ये उतरवून नाही देणार आहे. अल्टिमेटली तुम्हालाच फिगर आउट करायचंय की हे कसं सॉल्व्ह करायचंय. मग त्याची सवय लागली पाहिजे. सो त्यासाठी काय करा, सॉल्व्ह न्यूमेरिकल्स बघा. सॉल्व्ड आहे ना ते, तुम्ही खाली बघू पण शकता कसं सॉल्व्ह केलंय ते. सॉल्व्ह न्यूमेरिकल्स बघा, ते कसं सॉल्व्ह केलंय ते समजून घ्या आणि मग सेम न्यूमेरिकल तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील एक्सरसाइज मध्ये आणि मग ते सोडवण्याचा ट्राय करा. अजून एक टिप देऊ, मोस्टली एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल्स एक्झाम मध्ये नाही. सॉल्व्ड एक्झाम्पल मधलेच न्यूमेरिकल्स येतात. मग आपण एक्सरसाइज मधले का करतोय? प्रॅक्टिस साठी करतो आहोत आपण, पण तुम्हाला जर असं वाटतंय की आपला एखादा न्यूमेरिकल खूपच डिफिकल्ट आहे, मला अजिबातच येत नाहीये, तर तुम्ही एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल नाही केले तरी पण चालू शकतं. पण सॉल्व्ड एक्झाम्पल्स अजिबात स्किप करायचे नाहीयेत. सो नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो म्हणजे न्यूमेरिकल्सचा आणि त्यातल्या त्यात हे सॉल्व्ड एक्झाम्पल्सचा. ठीक आहे. सो आधी तुम्ही काय करणार आहात, सॉल्व्ड एक्झाम्पल्स, आणि त्यानंतर तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतात की नाही किंवा तुम्ही मग त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल्स बघणार आहात. कारण मोस्टली जे एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल्स आहेत ते नाही केलं तरी पण चालतं, कारण सगळं ऑलरेडी सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये आपलं जे सॉल्व्ह आहे किंवा प्रॅक्टिस जी आहे तर ती होते सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये. आणि मोस्टली याच्याशीच निगडीत जे न्यूमेरिकल्स असतात, कारण तुम्हाला फक्त 2 मार्क्सचे न्यूमेरिकल्स विचारले जातात, म्हणजे 2 मार्क्सच्या लेवलचे न्यूमेरिकल्स. मोठे मोठे न्यूमेरिकल्सला जागाच नाहीये पेपरमध्ये, कारण ते येऊ नाही शकत बिकॉज अदर खूप सारे क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सो मोस्टली 2 मार्कांच्या लायकीचे जे न्यूमेरिकल्स आहेत तेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. सो आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स करायचे आणि मग तुम्ही जे काही नॉलेज घेतले ते इम्प्लिमेंट करायचं आहे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स मध्ये. त्यानंतर तर ही पूर्ण प्रोसिजर असणार आहे. हे झालं तुमचं एका चॅप्टरचं डन या ठिकाणी. आता तुम्ही जेव्हा दुसरा चॅप्टर सुरू कराल सेम प्रोसेस करायची आहे. दुसरा चॅप्टर जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे, या चॅप्टरची रिव्हिजन करायची आहे पुन्हा एकदा. रिव्हिजन कशी करणार? आता रिव्हिजन करताना तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला तुम्ही ऑलरेडी रिडिंग केले 2-3दा, तुम्हाला सगळे क्वेश्चन्स माहिती, क्वेश्चनचे आन्सर्स माहिती आहेत, ते तुम्ही फिगर आउट केले. तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल्स मधले कुठले फॉर्म्युले जास्त वेळा वापरायचे ते पण फिगर आउट केलं. आता रिव्हिजन करताना तुम्ही काय करणार आहात, आता तुम्ही एकतर असं करू शकता की दुसरा चॅप्टर सुरू करण्याआधी नोट्स काढा किंवा दुसरा चॅप्टर झाल्यावर नोट्स काढा. इट्स अप टू यू. म्हणजे थोडासा वेळ गेला असेल परत तुम्हाला रीड करून नोट्स काढावे लागतील, किंवा असं करा की आधी काढले तरी पण चालेल. सो एक चॅप्टर झालं की त्याचे नोट्स काढायचे. आता नोट्स मध्ये काय लिहायचं, तर तुम्ही ऑलरेडी क्वेश्चन आणि आन्सर्स रीड केले. तुम्हाला माहिती आहे की कशावरती जास्त फोकस केला जातोय किंवा तुम्हाला माहिती आहे की कुठले टर्म्स जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. सो आता मग तुम्ही नोट्स काढायला घ्यायचं आहे. नोट्स मध्ये आहे असं टेक्स्टबुक मधलं न लिहिता कन्साइज फॉर्मॅटमध्ये लिहायचंय की सेंट्रिपेटल फोर्स असेल तर डायग्रामॅटिकली ड्रॉ करून दाखवा की सेंटर आहे असा फोर्स जातोय. कारण तुम्हाला नोट्स स्वतःला शिकवण्यासारखं वापरायचे आहेत की नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही होऊ शकतं ना सेकंड चॅप्टर कराल, थर्ड चॅप्टर कराल आणि तुम्ही फर्स्ट सेकंड चॅप्टर मधल्या कॉन्सेप्ट विसरून जाल, होऊ शकतं असं. सो मग त्या केसमध्ये ते फक्त बघितलं की तुम्हाला आठवलं पाहिजे की याच्यामध्ये होतं काय. तर अशा नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. टेक्स्च्युअल मॅटर जेवढा कमी असेल तेवढं बघा. डायग्रामॅटिकली असले पाहिजेत किंवा तुम्ही असे एरोज करून लिहा काहीतरी प्रोसेस वगैरे, असे नोट्स बनवायचे आहेत. आणि ग्रॅव्हिटेशन सारखा चॅप्टर पुढे मागे एका पानामध्ये संपला पाहिजे, एवढेच नोट्स तुमचे असले पाहिजेत. सो दॅट नेक्स्ट टाइम रिवाइज करताना बोर पण व्हायला नको. त्याच्यामध्ये तुमचे खाली फॉर्म्युले पण आले पाहिजे. जास्त काही फॉर्म्युले नाहीये, 3-4 फॉर्म्युले आहेत फक्त याच्यामध्ये. तेवढे खाली आले पाहिजेत एका बॉक्समध्ये, आणि बाकीचे तुमचे जे काही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये नोट्स असतील तर ते. नोट्स मध्ये खूप मोठी मोठी उत्तरच लिहिलेली आहेत. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय फुल एक्सप्लेन केलंय नाही. डायग्रामॅटिकली असले पाहिजेत, सिम्प्लिफाईड असले पाहिजेत. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हालाच ते वाचावंसं वाटलं पाहिजे, इतकी इझी आणि सुटसुटीत ते असले पाहिजे. ठीक आहे. कलरचे पेन वगैरे वेळ असेल तर करा ते, उद्योग नसेल तर एका पेन मध्ये पटापट लिहून काढायचे आहेत जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय त्या सगळ्या गोष्टी. अशा गोष्टी की ज्या तुम्ही पुढे जाऊन विसरू शकता. अशा गोष्टी की जे तुम्हाला असं वाटतंय की असा फॉर्म्युला की जो मी लॉंग टर्म साठी विसरू शकेन, मग तो किती पण सिम्पल असला, फोर्स इज इक्वल टू mg असला तरी पण तुम्ही तो विसरू शकत असाल तर तो सुद्धा लिहून काढा. ठीक आहे. काही डेरिवेशन्स जे की आता आपण पाहिलं की कसं डिराईव्ह कराल तुम्ही वगैरे, हे पण जर तुम्हाला असं वाटतं की मी विसरू शकेन तर तुम्ही ते पण थोडंसं एका कोपऱ्यात वगैरे लिहून काढू शकता. तर इंग्लिशचे आपण अभ्यास करणार आहोत. सेकंड चॅप्टर रीड केल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या चॅप्टरचे हे नोट्स रीड करायचे आहेत. थर्ड चॅप्टर कराल तेव्हा फर्स्ट आणि सेकंडचे नोट्स रीड करायचे आहेत. फोर्थ कराल तेव्हा पहिले तिघांचे रीड करायचे आहेत. असं करत करत जर अभ्यास केला तर आय गॅरंटी यू की तुम्ही कधीच विसरणार नाहीत एक्झाम पर्यंत. ठीक आहे.
हे केल्यानंतर साधारणतः एक नोव्हेंबरच्या एंडला किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंगला वगैरे या आसपास तुम्हाला तुमचे PYQ सॉल्व्ह करायला घ्यायचं आहे. त्याच्या आधी घेतलं तर उत्तमच आहे. PYQs म्हणजे काय, प्रिव्हियस इयरचे पेपर्स साधारणतः 5 मिनिमम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. सॉल्व्ह करताना लिहून सॉल्व्ह करा, किती वेळ लागतोय हे अनालिसिस करा. कुठे जास्त वेळ लागतोय किंवा मला आठवत नाहीये का किंवा लिहायला वेळ लागतोय का किंवा कधी कधी असं होतं की माहिती असतं उत्तर पण ते इंग्लिशमध्ये फ्रेम करता येत नाहीये का, हे आधी आयडेंटिफाय करा. या प्रत्येकावरती माझ्याकडे सोल्युशन्स आहेत. सो तुम्ही त्या प्रकारे क्वेश्चन्स विचारा आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत जाईल. ठीक आहे, की ब्लँकच होतंय पेपरमध्ये किंवा आठवतच नाहीये किंवा आठवतंय पण लिहिता येत नाहीये, असे बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा लिहिता येते पण फास्ट लिहिलं जात नाहीये. बरं, फास्टही लिहिता येते पण अक्षर बिघडतंय. तर हे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आय होप की मी सगळे तुमचे डाउट्स जे आहेत तर ते क्लिअर केलेले आहेत. आणखी एक डाऊट होता तो म्हणजे असा की नोट्स जे आहेत सेमीचे तर ते वन शॉट वगैरे बघून काढले तर चालतील का? तर त्याचं पण उत्तर मी दिलेलं आहे. तुम्ही ते वन शॉट व्हिडिओज रेफर करा. बट अल्टिमेटली सगळा चॅप्टर समजून घेतल्यानंतरच नोट्स काढायचे आहेत. कारण नोट्स तुमचे पर्सनलाइज्ड असले पाहिजे. कोणाचेही इतरांचे घेऊ नका. रिझन इज की एखादा कॉन्सेप्ट मला समजलाय, तुम्हाला नसेल समजला, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिला पाहिजे. किंवा एखादी गोष्ट माझ्या नाही लक्षात राहते पण तुमच्या लक्षात राहते, तर मग ती तुम्ही लिहून काय करणार तुमच्या नोट्समध्ये, ऑलरेडी लक्षात राहते तर. सो त्याच्यामुळे नोट्स हे पर्सनलाइज्डच असले पाहिजेत आणि ते स्वतःचे स्वतंत्र बनवा, तरच तुम्हाला ते कॉन्सेप्ट लक्षात राहतील. सो आय होप की मी या सगळ्या गोष्टीचे आय मीन प्रश्नांची उत्तरं कव्हर केलेली आहेत. असे तुमचे जे काही प्रश्न असतील ते पण नक्की विचारा. आणि आय होप की तुम्ही या सगळ्या स्टेप्स फॉलो कराल, कारण अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या की मी फॉलो केल्या होत्या आणि त्याचे रिझल्ट तुम्ही पाहिले असतील. मी रिझल्ट ऑलरेडी माझा दाखवलेला आहे तुम्हाला. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आय नो की तुम्हाला वाटेल एवढा सगळा म्हणजे उद्योग करायचा आहे. बट काय नाही, सवय झाली की हे सगळं आरामात तुमच्याकडून केलं जाईल. आणि तुमचं असं असेल की क्लासला जात असाल तर मग तो चॅप्टर क्लास मध्ये होऊ शकतो. पण होऊ शकतं की तुम्हाला क्लासमध्ये पण नाही समजला, स्कूलमध्ये पण नाही समजला, तर तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही कुठलेही लेक्चर्स बघा किंवा स्वतः रीड करून तुम्हाला कसंही करून करायचंय. बिकॉज ऑनेस्टली सांगायचं म्हटलं तर कोणालाही फरक पडत नाही तुम्हाला किती मार्क्स मिळतात. फक्त तुम्हाला फरक पडतो तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतात. सो हे सगळं तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे. आणि ऑफकोर्स एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वतःसाठी करतो, त्याचा निकाल जेव्हा आपल्याला मिळणार असतो किंवा त्याचे सगळे बेनिफिट्स आपल्याला मिळणार असतात, तेव्हा ते चांगलंच केलं पाहिजे तरच चांगले बेनिफिट्स येतील. राइट? सो त्याच्यामुळे हे सगळे तुम्ही कष्ट स्वतःसाठी घेताय त्याच्यामध्ये कंजूसी करू नका. बाकी बेस्ट ऑफ लक तुम्हाला सगळ्यांना. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.